नमस्कार. शिवाली अश्विनी या माझ्या YouTube चॅनलवर सगळ्यांचे मनापासून सहर्ष स्वागत. आज आपण या चॅनलद्वारे अक्षरदीप या एका नवीन उपक्रमाची सुरुवात करणार आहोत. दीप प्रज्वलन किंवा दिवे उजळणे हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. या दिव्यांच्या प्रकाशातून किंवा तेजातून आपल्याला जी पॉझिटिव्ह एनर्जी किंवा एक प्रकारची ऊर्जा मिळते, तीच ऊर्जा किंवा तीच पॉझिटिव्ह एनर्जी जेव्हा आपण आपल्या आवडीचं एखादं पुस्तक वाचतो किंवा एखाद्या साहित्याचा आस्वाद घेतो तेव्हा सुद्धा आपल्याला मिळते. मग हाच अक्षरांचा दीप आपण सगळ्यांनी मिळून अखंडपणे तेवत ठेवला तर. याच विचारातून मी या उपक्रमाची सुरुवात केली आहे. या उपक्रमाद्वारे मुख्यत्वे करून एखाद्या पुस्तकाचे किंवा एखाद्या दर्जेदार साहित्य कृतीचे वाचन आणि त्या अनुषंगाने विचारांची देवाणघेवाण आपण सगळे मिळून करूया, तसा प्रयत्न करत राहू. आज मी जे पुस्तक निवडले आहे ते आहे केल्याने देशाटन. या पुस्तकाच्या लेखिका आहेत रोहिणी गोरे. हे पुस्तक आहे केल्याने देशाटन, लेखिका रोहिणी गोरे. रोहिणीताईंची एका शब्दात ओळख करून द्यायची झाली तर एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व, इतकीच त्यांची ओळख करून देता येईल. रोहिणीताई काय काय आणि किती किती करतात हे आता वाचनाच्या ओघात आपल्याला कळेल. मी गेली जवळजवळ 12-15 वर्ष रोहिणीताईंना ओळखते आहे. गेली 12-15 वर्ष आणि गमतीचा भाग म्हणजे एकदाही प्रत्यक्षात न भेटता आम्ही एकमेकींच्या संपर्कात आहोत. 2001 साली रोहिणीताई अमेरिकेतून पहिल्यांदा भारतात आल्या. त्यानंतर आतापर्यंत म्हणजे जवळजवळ हा 25 वर्षांचा प्रवास त्यांनी या पुस्तकात शब्दबद्ध केला आहे. हे पुस्तक केल्याने देशाटन हे पुस्तक रोहिणीताईंनी स्वतः प्रकाशित केलं आहे. त्यामुळे या पुस्तकाच्या हार्ड कॉपीज त्यांनी थोड्याशा काढल्या होत्या, लिमिटेड होत्या त्या. मग त्या म्हणाल्या की ज्यांना डिजिटल वाचत नाही जे किंवा ज्यांना ते शक्य नाहीये त्यांच्यासाठी तरी त्या कॉपीज काढल्या होत्या. मग मी रोहिणीताईंना म्हटलं की काही हरकत नाही, तुम्ही मला पीडीएफ द्या, मी पीडीएफ वर वाचते. त्यामुळे मग मी हे पुस्तक आज तुमच्यासाठी लॅपटॉपवर वाचणार आहे. प्रिय वाचक हो, नमस्कार. मी रोहिणी गोरे. केल्याने देशाटन हे पुस्तक प्रकाशित करताना मला खूप आनंद होत आहे. केमिस्ट्रीमध्ये संशोधन करण्याकरता विनायक व त्याच्याबरोबर मी मे 2001 साली अमेरिकेत आलो. आयुष्यात पहिल्यांदाच मी विमानात बसले, ते अमेरिकेत येण्यासाठी. टेक्सास राज्यातल्या कमी लोकवस्ती असलेल्या डेंटन शहरात आल्यावर प्रदूषणमुक्त हवा आणि खूप शांतता जाणवत होती. माझ्या हातून लेखन होईल असे मला वाटले नव्हते. अमेरिकेत आल्यावर ते माझ्या हातून घडले. त्याला कारणेच तशी होती. एकतर खूप शांतता होती, बोलायला कुणी नाही. इथे सर्वच्या सर्व कामे आपल्यालाच करायला लागतात. सर्व कामे करून झाल्यावर सुद्धा रिकामपण यायचे. सुरुवातीच्या काळात रिकामपण आले असले तरी काही जणांच्या ओळखी झाल्या आणि मैत्री वाढली. एकमेकांकडे जाणे येणे सुरू झाले. इतकेच नव्हे तर जेवणावळी सुरू झाल्या. मित्रमंडळात दक्षिण व उत्तर भारतीय होते. आम्हीच फक्त मराठी होतो. शिवाय इतर देशातले म्हणजे पाकिस्तान, चीन, श्रीलंका, साऊथ आफ्रिका, युरोपमध्ये राहणारे की जे अमेरिकेत शिक्षण किंवा नोकरी व्यवसाय करता आले होते त्यांच्याशी पण मैत्री झाली. आम्ही सर्वजण विद्यापीठाच्या आजूबाजूच्या परिसरातल्या अपार्टमेंटमध्ये राहत होतो. ही सर्व मजा जेव्हा विनायक विद्यापीठात संशोधन करायचा तेव्हाची होती. जेव्हा विनायकला नोकरी लागली त्या शहरात मात्र मित्रमंडळ जमले नाही. भारतीय खूपच तुरळक संख्येने होते. त्यामुळे इंडियन स्टोअर, उपहारगृह व मराठी मंडळ नव्हते. ते खूपच दूरवर होते. दरम्यान एका म्युझिक ग्रुपवर एकाने संकेतस्थळाबद्दल माहिती दिली होती. तिथे मराठीत लिहिता वाचता येते हे कळल्यावर मला खूप आधार वाटला. मनोगत या मराठी संकेतस्थळाचे आम्ही दोघे सदस्य झालो व तिथल्या मराठी मित्रमैत्रिणींची ओळख झाली. अर्थात हे सर्वजण अमेरिका, युरोप, भारत या ठिकाणचे होते. आम्ही राहत असलेल्या शहरात कोणी नव्हते. पण तरीही याहू मेसेंजरद्वारे मी खूप जणांशी बोलत राहिले. असे वाटले की आपण प्रत्यक्षात भेटलो की काय. मनोगत या मराठी संकेतस्थळावर अनेक लेख, पाककृती, कविता व चर्चा घरबसल्या संगणकावर मला वाचता यायच्या. सुरुवातीला मी मला आवडलेल्या लेखनावर अभिप्राय लिहित असे. तिथे एकदा दडपे पोहे या पाककृतीची विचारणा झाली असता त्याची कृती मी आधी वहीत लिहिली आणि मग मनोगताच्या पाककृती विभागात टंकली. त्यावर लगेचच अभिप्राय आले आणि त्यानंतर माझा लिहिण्याचा उत्साह इतका वाढला की मी रोज संध्याकाळी जे खायला करायचे त्याची कृती लगेचच मनोगतावर टंकायला लागले. त्यानंतर भारतातल्या आठवणी व इथे अमेरिकेत आलेले सर्व अनुभव एक एक करत लिहित गेले. मी आधी वहीत लिहिते, त्यामुळे माझ्याकडे बऱ्याच लिखाणाच्या वह्या झाल्या आहेत. नंतर मी माझ्या ब्लॉगवर लिहायला सुरुवात केली. सोशल मीडियावर बऱ्याच ग्रुपची सदस्य झाले आणि माझ्या लिखाणाला वाव मिळाला. लिखाणाला वाव मिळाला म्हणजे असे
की काही वेळा ग्रुपवर एखाद्या रेसिपीची विचारणा व्हायची आणि ती जर माझ्या ब्लॉगवर असेल तर मी लगेचच त्याची लिंक द्यायचे. पाककृती स्पर्धेत आणि काही ग्रुपवर होणाऱ्या निबंध स्पर्धेत भाग घ्यायला लागले. माझे लेखन माझ्या ब्लॉगद्वारे जगभरात राहणाऱ्या बऱ्याच भारतीयांपर्यंत पोहोचले. स्मृतीवर लिहिलेले माझे अमेरिकेतील अनुभव या लेबलमधले जवळपास सर्व लेख मी पुस्तकात घेतले आहेत. अमेरिकेतून आलेले सर्व अनुभव पुस्तक रूपाने मला जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचवायचे आहेत, म्हणून पुस्तक बनवण्याचा घाट घातला. या पुस्तकात मी अमेरिकेत आलेल्या अनुभवांचे विस्तृत वर्णन केले आहे. काही प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी आम्ही आमच्या कारमधून प्रवास केला. त्या प्रवासाची वर्णने लिहिली आहेत. शिवाय आमचा पहिला लांब पल्ल्याचा कार प्रवासाचा अनुभव खूपच वेगळा होता. इंगल्स स्टोअर मध्ये मी जी नोकरी केली आणि ती नेमकी वेगळी कशी होती याबद्दलचा सविस्तर लेख या पुस्तकात आहे. स्मृतीवर माझे इतरही बरेच लिखाण आहे. इतर लेखनाचे एक एक पुस्तक होईल व त्याची शीर्षके माझ्या मनात घोळत असतात. शीर्षके आहेत ती अनुक्रमे आठवणींच्या हिंदोळ्यावर, गेले ते दिन गेले, तळ, स्मृतीपटलावरची काही पाने, टंकलेखन इत्यादी. त्यापैकी एक पुस्तक मी वास्तू नावाने प्रकाशित करत आहे. पुस्तकातले अनुभव वाचताना तुम्हाला ते नक्कीच आवडतील याबद्दल मला खात्री आहे. वाचल्यावर तुमचा अभिप्राय मला जरूर कळवावा ही नम्र विनंती. केल्याने देशाटन, रोहिणी गोरे. तर आजच्या भागात आपण इथेच थांबूया. पुढचा लेख मी पुढच्या भागात वाचीन आणि तोपर्यंत थँक्यू.